जालना जिल्ह्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे। एकूण 47 पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागले। जालना आणि बदनापूर शहरामध्ये सर्वाधिक पेट्रोल पंप बंद आहेत। ग्रामीण भागात जिथे काही पेट्रोल पंप सुरू आहेत त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली आहे। डिझेलसाठी शेतकरी पहाटेपासूनच कॅन हातात घेऊन रांगा लावत आहेत। अनेक ठिकाणी गर्दी होतीये, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतोय। शहरातल्या एका पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली, त्यामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये पेट्रोल डिझेलचं वाटप करण्यात आलं। नाही पेट्रोल शेतीसाठी सध्या टंचाईच दाखवू राहिले। शेतकऱ्याला भेटाना काम धंदे सोडून दिसते हिंड दे त्याचे हजार 2,000 या फिरण्यात चालले। मीच काल फिरलो, काल इरबळ फिरलो। गर्दी आहे का नाही? गर्दी तर आहेच ना। बरोबर आहे ना, काँग्रेसच बरोबर आहे। आता सध्या कोणत्या पंपावर जातो मी, फुल गर्दी फुल आहे। म्हणजे आम्ही आज 4 दिवस झाले बिगर अन्न पाण्याचं हिंडतो, पेट्रोल घेऊन अजून बी नाही भेटलं आम्हाला डिझेल, आतापर्यंत बी नाही भेटलं। की झाले 3 दिवस झाले। सत्ताधाऱ्याला माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी ग्राउंड लेसवर उतरून बघावं, रोडवर फिरून बघावं, पेट्रोल पंपावर जाऊन बघावं की गर्दी आहे का नाही। ट्रान्सपोर्टवाल्यापेक्षा शेतकऱ्याची जास्त गर्दी आहे। शेतकऱ्याच्या शेतीच्या कामासाठी आता इंधन आवश्यक आहे, त्यासाठी शेतकरी कॅन घेऊन फिरतोय, दर भटकतोय। ह्या पंपावर नाही त्या पंपावर, त्या पंपावर नाही त्या पंपावर, भाकरी अक्षरशः रुमालात बांधून फिरतोय शेतकरी। जिथं भेटन तिथं खाईल आणि डिझेल घेऊन घरी जाईल आणि शेताचं काम करत। सत्ताधाऱ्याला काय माहिती गर्दी नाही, ते यशीत बसलेले त्याला काय माहिती। हा सगळे यशीत बसलेले त्याला रोडवर हिंडून पाहना, मग काय कळत शेतात।